बाहेर तर खूपच पाऊस पडतोय आणि घरातले म्हणले काय ते रोज रोज पोहे आणि उपीट, काय तर चटपटीत आणि स्पेशल. हो, झटपट आहे, चवीला सुद्धा खूप छान आहे ही रेसिपी त्यांच्यासाठी. मी इथे 4 बटाटे घेतलेले आहेत, अर्धी वाटी वाटाणे घेतला, हे सगळं शिजवून घेतलं. नंतर भिजवलेले पोहे, धनेपूड, जिरेपूड, लाल तिखट, चवीनुसार मीठ, गरम मसाला सगळं एकसारखं 2 ते 3 मिनिटं मिक्स करून घ्या. सगळा बटाटा स्मॅश होस्तवर हे मळून घेऊया. हे एकसारखं मळून झालेलं आहे. आता हे जे छोटे छोटे गोळे करून कटलेट तयार करून घेऊया. तुम्हाला हव्या त्या आकारात कटलेट तयार करून घेऊ शकता. इथे वाटी घेतली, त्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, थोडंसं तिखट घातलं आणि एकसारखं कॉर्नफ्लॉवरची स्लरी. कटलेट क्रिस्पी होण्यासाठी 2 चमचे रवा घेतला, त्यामध्ये मीठ घातलं आणि सगळं एकसारखं करून घेतलं. टिक्की कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये डीप करून घेऊया दोन्ही बाजूने. नंतर रव्यामध्ये छान घोळून घेऊया. तवा गरमच करत ठेवूया. तव्यावर थोडंसं तेल घालूया आणि दोन्ही बाजूने टिक्की खरपूस भाजून घेऊया. इथे झटपट अशी आलू टिक्की तयार आहे. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामलाही फॉलो करा. थँक्यू.